त्यामुळे रोहित पवारांची इच्छा ही महाराष्ट्राचे डी.के. शिवकुमार, महाराष्ट्राचे रेवंत रेड्डी किंवा महाराष्ट्राचे जगनमोहन रेड्डी होण्याची आहे का असा प्रश्न पडण्याच्या राहत नाही. आणि त्यांची दिशा पुढच्या काळामध्ये काँग्रेसकडे जर वळली तर मला एक विश्लेषक म्हणून आश्चर्य वाटणार नाही. तर ज्या वेळेला रोहित पवार हे राहुल गांधींना विरोधी पक्षनेते भेटलेले अजितदादांच्या प्रकरणात, त्यावेळी राहुल गांधींनी त्यांना ऑफर दिल्याची चर्चा आहे. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर रोहित पवारांनी एका मुलाखतीत असं सांगितलं की जरी शरद पवारांचा आणि आमचा शरद पवार पक्ष हा जरी भाजप बरोबर एनडीएसोबत गेला तर मी मात्र आजोबांची माफी मागेन, मी मात्र धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबर आणि त्या विचारावर कायम राहीन. याचाच अर्थ ते काँग्रेसच्या संपर्कात आहेत किंवा काँग्रेस बरोबर आहेत. त्यामुळं ते पुढच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसचे कार्याध्यक्ष झाले, रेवंत रेड्डी आणि डी.के. शिवकुमार किंवा सचिन पायलटच्या प्रमाणे केलं. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सुनेर आहे माझ्या युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण रोहित पवार या व्यक्तिमत्वाची चर्चा करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की विरोधकांची संख्या अतिशय कमी आहे. म्हणजे जवळजवळ साधारण एक 46 आमदार विरोधी पक्षाचे आहेत. म्हणजे 20 आमदार हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आहेत, 10 आमदार हे शरद पवारांच्या पक्षाचे आहेत आणि 16 आमदार हे काँग्रेसचे आहेत. तर यामध्ये विरोधकांची शक्ती अतिशय क्षीण आणि त्याच्यामध्ये अनेक विरोधी जे नेते आहेत ते फार ताकदीनं विरोधक म्हणून उतरत नाहीत. अशा वेळेला रोहित पवार हे वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावर आक्रमक होत आहेत. त्यामुळे रोहित पवारांची इच्छा ही महाराष्ट्राचे डी.के. शिवकुमार, महाराष्ट्राचे रेवंत रेड्डी किंवा महाराष्ट्राचे जगनमोहन रेड्डी होण्याची आहे का असा प्रश्न पडण्याच्या राहत नाही. आणि त्यांची दिशा पुढच्या काळामध्ये काँग्रेसकडे जर वळली तर मला एक विश्लेषक म्हणून आश्चर्य वाटणार नाही. तर आपण जर पाहिले तर रोहित पवार गेल्या काही महिन्यापासून, म्हणजे ज्या वेळेला विधानसभा निवडणूक झाल्या त्यापासून वेगवेगळ्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतात. म्हणजे अजित पवारांचं अपघाती निधन झालं तर त्या अपघातामध्ये शरद पवारांनी जरी असं सांगितलं असेल की मला हा अपघात वाटतोय, मला याच्यामध्ये काही घातपाताचा चर्चा करणं योग्य नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली होती. सुप्रियाताई सुळेंनी सुद्धा अशा प्रकारची भूमिका घेतली होती. पण रोहित पवारांनी मात्र सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या त्या विमान कंपनीपासून, त्यानंतर त्या पायलटच्या विषयापासून, त्यानंतर त्या धावपट्टीच्या विषयापासून, त्यानंतर डीजीसीआयवर अनेक प्रश्न उपस्थित केले, प्राधिकरणावर प्रश्न उपस्थित केले, त्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, त्यासाठी आंदोलन केलं. त्यानंतर ते कर्नाटकमध्ये गेले, कर्नाटकमध्ये FRA करून घेऊन महाराष्ट्राकडे वर्ग केला, विधिमंडळात त्याच्याबद्दलची चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि सातत्यानं अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणाबद्दल जे लोकांच्या शंका आहेत त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ त्या अजितदादांची लिगसी आणि अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाबद्दलचं जे एक सहानुभूती जी आहे लोकांच्या मध्ये त्याचं एक आपलंसं करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जी भूमिका खरं तर सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांनी घ्यायला पाहिजे होती. म्हणजे ज्यामुळं अजितदादांच्या नंतर त्यांना सत्तेचा लाभ मिळाला. म्हणजे पार्थ पवार खासदार झाले, जय पवार आता बारामतीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, पण त्यांना मात्र आपल्या ज्याच्यामुळे आपल्याला हे सगळी पदं मिळाली त्याच्या मृत्यूचं काही पडलेलं नाही आणि मी मात्र त्याच्याबद्दल कसा करतोय असं एक दाखवण्यामध्ये अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंतचा प्रेस कॉन्फरन्स ह्या रोहित पवारांनी घेतल्या. त्यामुळे त्यांची प्रतिमा निश्चितपणे उजवी झालेली आहे. अलीकडच्या काळामध्ये त्यांनी आपण पाहिलं असेल तर लासलगावला त्यांनी आंदोलन केलं, चांदवडला त्यांनी आंदोलन केलं आणि आता 12 जूनला ते पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करतात. तर शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, कापसाचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, सोयाबीनचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल, तर या प्रश्न घेऊन रोहित पवार हे रस्त्यावर उतरत आहेत. तरुणांच्या प्रश्नावर ते रस्त्यावर उतरत आहेत. तरुणांची बेरोजगारी असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, नीटचा प्रश्न असेल, मध्यंतरी MPSCच्या प्रश्नाच्या बद्दल त्यांनी पुण्यामध्ये आंदोलन केलं. तर तरुणांचा प्रश्न सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने उठवत आहेत. धार्मिक सद्भावना कशी वाढेल याच्याबद्दल सुद्धा ते बोलत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या म्हणजे संजय राऊत ज्या पद्धतीने सकाळी बोलतात तशा पद्धतीनं रोहित पवारांना महाराष्ट्र ऐकतो की नेमकं रोहित पवार काय म्हणतात. म्हणजे रोहित पवार हे मग ते राष्ट्रवादी अजित पवाराबद्दल भूमिका मांडतात, तुमची भाजपबद्दल भूमिका मांडतात, शिवसेनेबद्दल भूमिका मांडतात, तर ही भूमिका रोखठोक त्यांची मांडतात आणि ते महाराष्ट्र ऐकतो. त्यामुळे विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती रोहित पवार भरून काढतायत काय अशी परिस्थिती आहे. ज्या पद्धतीनं आपण बघितलं कर्नाटकमध्ये डी.के. शिवकुमार यांचं नेतृत्व उदयास आलं, त्यांनी मग आंदोलनं केली आणि मग त्यांना ईडीच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. ईडी सुद्धा जेलमध्ये जाऊन सुद्धा डी.के. शिवकुमार मागे हटले नाहीत आणि त्यांनी आंदोलन केलं आणि त्याचं यश त्यांना मिळालं. असे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. रेवंत रेड्डीने आपल्याला माहिती आहे की तेलंगणामध्ये ज्या वेळेला KCR काँग्रेसमधून बाजूला त्यांनी आपली स्वतःची पक्ष स्थापन केला, त्यानंतर काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी रेवंत रेड्डींनी घेतली आणि रेवंत रेड्डींनी स्वतः तिथं पदयात्रा काढून राज्यभर वातावरण ढवळून ते तेलंगणामध्ये काँग्रेसला एकाती सत्ता मिळवली.
जगनमोहन रेड्डीने सुद्धा आपल्याला माहिती आहे की त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं होतं, तरी सुद्धा त्यांनी मागं न हटता बाहेर येऊन पदयात्रा काढली आणि ते एकदा तेलंगणाचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आपण बघितलं सचिन पायलट सुद्धा राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी पदयात्रा काढली, मोठं आंदोलन उभारणार. राजस्थानमध्ये भाजपच्या ताकदीचा विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काँग्रेसला तिथं एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवून रोहित पवार हे महाराष्ट्रामध्ये प्रयत्न करतायत का असं आपल्याला दिसतंय. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आहे की या रोहित पवारांच्या प्रवासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे महाविकास आघाडीचे नेते जास्त आपल्याला म्हणजे बाकीचे दिसत नाही आहेत शरद पवार पार्टीचे. त्याच्यामध्ये दिसत आहेत ते कोण, हर्षवर्धन सकपाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. म्हणजे आपल्याला त्यांच्या लासलगावचं आंदोलन असेल, चांदगडचं आंदोलन असेल किंवा आता पंढरपूरचं आंदोलन असेल, याच्यामध्ये आपल्याला हर्षवर्धन सकपाळ हे दिसत आहेत. आता हर्षवर्धन सकपाळ का दिसत आहेत तर ह्याची आपण क्रोनॉलॉजी समजून घेतली तर ज्या वेळेला रोहित पवार हे राहुल गांधींना विरोधी पक्षनेते म्हणून भेटलेले अजितदादांच्या प्रकरणात, त्यावेळी राहुल गांधींनी त्यांना ऑफर दिल्याची चर्चा आहे. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर रोहित पवारांनी एका मुलाखतीत असं सांगितलं की जरी शरद पवारांचा आणि आमचा शरद पवार पक्ष हा जरी भाजप बरोबर एनडीए सोबत गेला तर मी मात्र आजोबांची माफी मागेन, मी मात्र धर्मनिरपेक्ष पक्षाबरोबर आणि त्या विचारावर कायम राहीन. याचाच अर्थ ते काँग्रेसच्या संपर्कात आहेत किंवा काँग्रेस बरोबर आहेत. त्यामुळं ते पुढच्या काळामध्ये काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसचे कार्याध्यक्ष झाले, रेवंत रेड्डी आणि DK शिवकुमार किंवा सचिन पायलटप्रमाणे केलं तर मला याच्यामध्ये आश्चर्य वाटणार नाही. अर्थात काँग्रेसमध्ये नेते आहेत, यशोमती ठाकूर आहेत, अमित देशमुख आहेत, विश्वजित कदम असतील, सतेज पाटील असतील, या सगळ्यांच्या बरोबरीनं त्यांनी जर रोहित पवार आले तर मात्र महाराष्ट्रामध्ये एक सक्षम मोठा विरोधी पक्ष तयार होईल. आणि या सगळ्या तरुणांनी मिळून काँग्रेसला रिवाईज करायला ठरवलं तर त्या गोष्टी होऊ शकतात. अर्थात आपण बघतोय आता काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस म्हणजे काँग्रेसमधून बाहेर गेलेले पक्ष काँग्रेसच्या विलीनीकरण होण्याची चर्चा सुरू आहे. ममता बॅनर्जी चर्चा सुरू आहे. शरद पवारांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की काँग्रेसमधले सगळ्यांनी एकत्र यायची गरज आहे. त्यामुळे उद्या न जाणू काही हो, पण सध्या मात्र रोहित पवारांचा प्रवास काँग्रेसच्या दिशेने दिसतोय आणि महाराष्ट्राचे रेवंत रेड्डी आणि DK शिवकुमार होण्याचा त्यांचा प्रयत्न आपल्याला दिसतोय. पाहूया पुढे नेमकं काय होतं. उद्या जर पदयात्रा त्यांनी जर काढली महाराष्ट्रामध्ये तर मात्र हे बाकीत खरं आहे असं निश्चित समजून जावं.